डॉक्टर सुजय विखे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। नगर शहरात त्यांनी जोरदार रॅली काढली आहे। यावेळी हजारो कार्यकर्ते देखील उपस्थित होते। यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रॅली काढली आहे। आप आश्वस्त रहिए, आपका ये चौकीदार पूरी तरह से चौकन्ना है। ये देश ये मेरा वतन, ये मेरा घर मेरा चमन। ये देश ये मेरा वतन, ये मेरा घर मेरा चमन। सबका विकास चाहता और चाहता हूँ बस अमन। वो एक अकेला चल पड़ा, मैं उसकी ही कतार हूँ। हाँ मैं भी चौकीदार हूँ। वादा किया है खुद से अब कूड़ा नहीं फैलाऊंगा। अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून डॉक्टर सुजय विखे यांनी नुकताच अर्ज दाखल केलाय। जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे त्यांनी अर्ज दाखल केला आहे। यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री राम शिंदे, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय आवटी, डॉक्टर सुजय विखे यांनी अर्ज दाखल केलाय। आता डॉक्टर सुजय विखे यांचे 4 अर्ज दाखल केले गेले आहेत। त्याचबरोबर आज सकाळी 10 वाजता दिल्ली गेट पासून मोठ्या संख्येने रॅली काढण्यात आली आहे। उद्योग है मेरा, मेहनत से करता काम हूँ, मेहनत से करता काम हूँ। एक घर का चूल्हा मुझसे है, मैं उज्ज्वला सा नाम हूँ, मैं उज्ज्वला सा नाम हूँ। मैं देश के विकास में छोटा सा भागीदार हूँ। दिल्ली गेट पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली नेण्यात आली। यावेळी मोठ्या प्रमाणात भाजपने शक्ती प्रदर्शन केलं आहे। यावेळी खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, धनश्री विखे आदी उपस्थित होते। कि भ्रष्टाचार काले धन को जड़ से यूं मिटाऊंगा। मैं नए भारत की कल्पना, मैं नए भारत की कल्पना से सहमत विचार हूँ। मैं भी चौकीदार हूँ। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि युतीतल्या सर्व मित्र पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरताना अतिशय आनंद होतो की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शाह, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष दानवे साहेब, महाजन साहेब आणि समस्त पालकमंत्री शिंदे साहेब आणि समस्त दानकर साहेब या ठिकाणी आले। रासपाचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की या ठिकाणी त्यांनी मला या उमेदवारीला पात्र त्या ठिकाणी मला एबी फॉर्म देखील दिला आणि आज अर्ज भरताना मला अतिशय आनंद होतोय। नाही, आता आईवडील नसण्याची खंत मी अनेक वेळेस भाषणातून मांडलेली आहे, पण त्या ठिकाणी मी अनेक वेळेस म्हटलो की या पक्षामध्ये असलेले आपले महाजन साहेब असतील, त्यांनी वडिलांची भूमिका सातत्याने पूर्ण केली। पालकमंत्री साहेब पालकच आहेत, जिल्ह्याचे अधिकृत जाहीर केले तर त्यांना एवढे सगळे दिग्गज लोक, वडीलधारी मंडळी या ठिकाणी असतील तर मला पूर्णपणे विश्वास आहे की या जिल्ह्यातले आमदार हे सगळेच जण मला माझ्या आईवडिलांची कमतरता जाणून देणार नाहीत। आव्हान काहीच नाही, विकासाचे मुद्दे आहेत। गेल्या 3 वर्षापासून मी जे काय या पूर्ण दक्षिणेमध्ये अनेक गावांमध्ये गेलो, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि ज्या समस्या जाणून घेतल्या त्याच्यावर काय उपाय आणि काय आम्ही तोडगा जनतेला देणार आहोत, या सगळ्या गोष्टींवर याच्या पुढचे भाषण राहतील। जसे जसे दिवस जात आहेत, नाराजांची नाराजी कमी करण्यामध्ये यशस्वी होत आहे। दिलीप गांधी आज अचानक आले या ठिकाणी, काय वाटतं हे सगळे जे काही नाराज आहेत ते कुठेतरी तुमच्या बरोबर येतील काही पुढच्या दिवसात? तसं पाहायला गेलं तर हेच वैशिष्ट्य आहे भारतीय जनता पार्टीचं संघटन म्हणून की या ठिकाणी एकदा पक्षाने एखाद्या व्यक्ती पाठीमागं उभं राहायचा, त्या ठिकाणी विनंती केली तर त्या ठिकाणी संघटना या नात्याने या पक्षाचा संपूर्ण कार्यकर्ता किंवा नेता या ठिकाणी संघटनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहतो आणि आजचं जे चित्र आपण पाहिलं हे संघटनेचे वैशिष्ट्य आहे। भारतीय जनता पार्टी असो, शिवसेना असो आणि युतीच्या मित्र पक्षांचे की एवढ्या लवकर युती झाली, या महाराष्ट्रामध्ये प्रचार सुरू झाला आणि कुठल्याही प्रकारचा वाद किंवा
कुठल्याही प्रकारची या ठिकाणी संभ्रम कोणाच्या मनामध्ये नाही. देशामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, अतिशय अनुकूल वातावरण या ठिकाणी आहे. सर्वांनी निर्णय केलेला आहे, निश्चय केलेला आहे की देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्रभाई मोदींना या ठिकाणी बसवायचं आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राचं चित्र तर अधिक स्पष्ट झालेलं आहे. मला असं वाटतं उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे 8 जागा या ठिकाणी आहेत. आणि मी पुन्हा आपल्याला सांगेल की 8च्या 8 जागा, 7सुद्धा नाही, 1सुद्धा कमी होणार नाही. 8च्या 8 जागा या ठिकाणी भाजप, सेना, मित्रपक्ष, RPI सगळे आमचे मित्रपक्ष आहेत, सगळ्यांना मला या ठिकाणी मिळणार आहेत. याच्यामध्ये 1सुद्धा जागा कमी होणार नाही. भाऊ, एकूणच आपण जर बघितलं तर बहुसंख्य बाहेरच्या लोकांचा मागणं झालेला आहे. पक्षाला उमेदवारांची चणचण भासते का बाहेर? आता मला वाटतं हा विषय आता जुना झालेला आहे. बऱ्याच वेळा मी या विषयावर बोललेलो आहे. या ठिकाणी अतिशय योग्य उमेदवार बघून, चांगले उमेदवार बघून या ठिकाणी निर्णय झालेला आहे. आणि पुन्हा मी आपल्याला सांगेल त्यामुळे 8च्या 8 जागा आम्ही या ठिकाणी जिंकणार आहोत. भाऊ, एकूणच पवार साहेब आता काही दिवसांपूर्वी नगरमध्ये आले होते आणि पूर्ण प्रतिष्ठेची त्यांनी सुद्धा निवडणूक केलेली आहे. हा सामना विखे विरुद्ध पवार असा सुद्धा काहीतरी म्हटला जातोय. काय वाटतंय तुम्हाला? मला वाटतं इथली जागा जी आहे, नगरची जागा तुम्ही म्हणता प्रेस्टिज केलेली आहे. मला वाटतं सर्वाधिक मताधिक्य आहे, मोठं मताधिक्य. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल एवढं मोठं मताधिक्य या ठिकाणी या मतदारसंघात सुजय विखे पाटलांना मिळणार आहे. आणि ते या ठिकाणी विजयी होणार आहेत. त्यामुळे ते आले गेले, त्यांनी काय केलं ठीक आहे, ते त्यांच्यापर्यंत प्रयत्न करतील, त्यांचा उमेदवार आहे. पण तो त्याला आम्ही फारसं जुमानणार नाही. यावेळेला आम्ही म्हटल्यापेक्षा लोकांचीच मानसिकता झालेली आहे, मतदारांची मानसिकता झालेली आहे की यावेळेला भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत द्यायचं. आणि महाराष्ट्रात सुद्धा गेल्या वेळेपेक्षाही अधिक आकडा, म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल असा आकडा पुन्हा यावेळेला भाजप, सेना आणि मित्रपक्षांना आम्हाला जागा या ठिकाणी मिळणार. एकीकडे पवारांनी या ठिकाणी ताकद लावलेली असताना पुण्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला अजून उमेदवार मिळत नाही. 2च दिवस राहिले. मी सांगतो की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची परिस्थिती राज्यामध्ये अतिशय, मला वाटतं या 60-70 वर्षाच्या इतिहासामध्ये जितकी वाईट नसेल तेवढी आता वाईट झालेली आहे. अनेक ठिकाणी त्यांना उमेदवार मिळत नाही आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या गटबाज्या चाललेल्या आहेत. दोन्ही पक्षामध्ये ताळमेळ नाही आहे. दोन्ही पक्षामध्ये जाऊ द्या, एका पक्षामध्ये सुद्धा त्यांचं ताळमेळ नाही आहे. एका पक्षात जाऊ द्या, एका घरामध्ये सुद्धा कोणाचा ताळमेळ नाही आहे. इतकी वाईट परिस्थिती त्यांची या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की यावेळेला मी पुन्हा सांगेल की अतिशय आश्चर्यकारक आकडा, म्हणजे आपल्याला सर्वांना सरप्राईज होईल, म्हणजे आश्चर्य वाटेल असा आकडा महाराष्ट्रातून या ठिकाणी येणार आहे. मतदारांनी यावेळेला ठरवलेलं आहे की भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत द्यायचं. कदाचित 100% जागा जरी आल्या तरी आपल्याला आश्चर्य वाटायला नको. ओके, थँक्यू. मैं सत्य का प्रहार हूँ, हाँ मैं भी चौकीदार हूँ, हाँ मैं भी चौकीदार हूँ. प्रतिनिधी अमोल काकडे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर. मैं चुप नहीं रहूंगा, भारती का लाल हूँ, मैं कब तलक नहीं कहूंगा.